हाय, हॅलो, नमस्कार. मी शोभा. आजच्या या नवीन रेसिपीमध्ये तुमचे स्वागत करत आहे. आणि आज आपण लिंबू सरबतचे प्रेमिक्स तयार केलेले आहे, ते आज आपण बघणार आहे. उन्हाळ्यामध्ये एप्रिल मे महिन्यामध्ये लिंबू खूप महाग होतात, त्यामुळे आपण फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये लिंबू बऱ्यापैकी स्वस्त असतात. त्यामुळे आपण आता मे महिन्यामध्ये छानपैकी लिंबू सरबत पिण्यासाठी आपण आत्ताच प्रेमिक्स म्हणजेच लिंबू पावडर तयार करत आहे. मी लिंबू सरबतचे प्रेमिक्स तयार करण्यासाठी 18-19 लिंबू घेतलेले आहेत. तर लिंबू आपल्याला थोडासा असा रगडून घ्यायचा आहे आणि लिंबू चिरताना आपल्याला असा आडवा करूनच चिरायचा आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लिंबूतील रस आपल्याला काढता येतो. लिंबू चिरून घेऊन आपण लिंबूचा रस एका वाटीमध्ये काढून घेणार आहे. लिंबू प्रेमिक्स तयार करण्यासाठी मी काही लिंबू हिरवे घेतलेले आहेत आणि काही लिंबू पिकलेले घेतलेले आहेत. प्रेमिक्स तयार करण्यासाठी लिंबू आपण पिवळे घेतले तरी चालतील, फक्त ते फ्रीजमधले नसावेत, ताजे लिंबू घेतलेले असावेत. लिंबू चिरत असताना आपल्याला लिंबू आडवा करूनच चिरायचा आहे, त्यामुळे आपल्याला लिंबूतील रस लगेच काढता येतो. तर अशा पद्धतीने आपण सर्व लिंबू चिरून त्यातील रस काढून घेणार आहे. 18-19 लिंबू चिरून आपण त्यांचा रस एका वाटीमध्ये काढून घेतलेला आहे. तर एवढी एक वाटी लिंबूचा रस आपण काढून घेतलेला आहे. तर आता हा लिंबूचा रस आपण एका ताटामध्ये गाळणीने सर्व गाळून घेणार आहे, म्हणजे त्यातील बिया आपल्याला बाजूला काढता येतील. तर अशा पद्धतीने आपण लिंबूचा रस काढून घेतलेला आहे. प्रेमिक्स तयार करण्यासाठी आपण 1 वाटी लिंबूचा रस घेतलेला आहे आणि त्यामध्ये आता आपण 3 वाटी साखर घालत आहे. मी 3 वाटी साखर भरून घेतलेल्या आहेत. जर तुम्हाला अजून गोड हवे असेल तर तुम्ही अजून अर्धी वाटी वाढवू शकता. यामध्ये मी 1 चमचा मीठ घातलेले आहे आणि आता हे सर्व एकत्र मिक्स करत आहे. साखर फक्त आपल्याला लिंबूच्या रसामध्ये एकत्र मिक्स करून घ्यायची आहे. साखर आपल्याला रसामध्ये पूर्णपणे विरघळून घ्यायची नाही, तर फक्त आपल्याला रसामध्ये फक्त मिक्स करून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता, मी साखर लिंबूच्या रसामध्ये विरघळून घेतलेली नाही, साखर आपली तशीच आहे. ही साखर आपण लिंबूच्या रसामध्ये 4-5 दिवस सुकून घेणार आहे. लिंबूच्या रसामध्ये आपण बिलकुल पाणी घातलेले नाही. लिंबूच्या रसामध्ये आपण साखर वाळवून घेणार आहे. एका ताटामध्ये तयार केलेले मिश्रण जास्त झालेले आहे, त्यामुळे आपण त्यातील अर्धे मिश्रण दुसऱ्या ताटामध्ये काढून घेत आहे. 2 ताटामध्ये काढल्यामुळे साखरेचा पातळ थर तयार होईल आणि साखर लवकर सुकण्यास मदत होईल. तर अशा पद्धतीने आपण 2 ताटामध्ये साखरेचे आणि लिंबू रसाचे मिश्रण काढून घेतलेले आहे. हे आपल्याला असेच घरामध्ये 4-5 दिवस सुकून घ्यायचे आहे. आता या साखरेच्या मिश्रणाला 12 तास झालेले आहेत आणि ते मी आता ताटातील साखर एकत्र काढून गोळा करून घेत आहे. जर आपण असेच ठेवून दिले तर साखर ताटाला चिकटून राहते व लवकर निघत नाही आणि साखर लवकर सुकतही नाही. तर अशा पद्धतीने मी सर्व ताटातील साखर गोळा करून घेतलेली आहे. 4-5 दिवस आपण ताटामध्ये साखर अशीच सुकून घेणार आहे. तर दर 7-8 तासानंतर आपल्याला साखर अशी एकत्र जमा करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने साखर आपल्याला लिंबूच्या रसामध्ये चांगली सुकून घ्यायची आहे. फक्त उन्हामध्ये न ठेवता घरातील कोणत्याही जागी एका ठिकाणी आपल्याला ही 2 ताटं सुकवून घ्यायची आहेत. अर्ध्या ग्लासमध्ये आपण 1 चमचा सब्जा भिजवून घेत आहे. तर मला लिंबूचे हे प्रेमिक्स तयार करण्यासाठी 4-5 दिवस लागलेले आहेत. लिंबूच्या रसामध्ये साखर सुकवण्यासाठी 5 दिवस लागलेले आहेत आणि अशा पद्धतीने खडी साखरेगत तुकडे तयार झालेले आहेत. आपल्याला लिंबू सरबत तयार करण्यासाठी सोपे जावे त्यासाठी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी साखर घेऊन आपण प्लस मोड चालू बंद करून साखर बारीक करून घेत आहे. तर अशा पद्धतीने आपण साखर बारीक करून घेत आहे आणि बारीक केलेली साखर आपण आता एका चाळणीने चाळून घेत आहे. तर अशा पद्धतीने आपण लिंबू सरबत तयार करण्यासाठी प्रेमिक्स तयार केलेले आहे. अगदी वर्षभर हे प्रेमिक्स डब्यामध्ये ठेवले की चांगले राहते. फक्त याला पाण्याचा हात लागला नाही पाहिजे. तयार केलेले लिंबू सरबतचे प्रेमिक्स आपल्याला एका स्वच्छ आणि कोरडे असलेल्या भरणीमध्ये साठवून ठेवायचे आहे. भरणीमध्ये भरत असताना त्यामध्ये पाण्याचा अंश आहे की नाही ते आपल्याला चांगले चेक करून घ्यायचे आहे.
तर माझ्याकडे घरामध्येच 2 काचेच्या भरण्या होत्या, त्या मी स्वच्छ धुवून पुसून त्यामध्ये तयार केलेले प्रेमिक्स भरत आहे. तर घरामध्ये असे तयार केलेले प्रेमिक्स असले की केव्हाही पाहिजे तेव्हा आपल्याला सरबत बनवता येतो. सरबत तयार करण्यासाठी मी एका ग्लासमध्ये पाणी घेत आहे. यामध्ये तयार केलेले लिंबू सरबत प्रेमिक्स आपण 1-1 चमचा भरून घालत आहे. 10-15 मिनटे आपण सब्जा बी पाण्यामध्ये भिजत ठेवला होता, तो आता आपण या लिंबू सरबतमध्ये घालून लिंबू सरबत प्रेमिक्स आपण विरघळून घेत आहे. तर अशा पद्धतीने आपण गरमीमध्ये जेव्हा पाहिजे तेव्हा आपल्याला लिंबू सरबत तयार करू शकतो. अगदी लहान मुलेही लगेच लिंबू सरबत पाणी तयार करू शकतात. तर अशा पद्धतीने जेव्हा गरमीच्या दिवसामध्ये लिंबू महाग होतात, तर तेव्हा अशा पद्धतीने आपण लिंबू सरबत प्रेमिक्स घरामध्ये तयार करून ठेवले की जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा आपण लिंबू सरबत तयार करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण उन्हाळ्यामध्ये लिंबू सरबत तयार करण्यासाठी आत्ताच लिंबू सरबत प्रेमिक्स तयार केलेले आहे आणि ती अशा कोरड्या भरण्यामध्ये भरून ठेवलेली आहे. तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा आणि अशा पद्धतीने लिंबू सरबत प्रेमिक्स तयार करा. आजची लिंबू सरबत प्रेमिक्स रेसिपी कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, म्हणजे मी पाठवलेली नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवरती पोहोचत राहील. आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.